हॅलो, मी वसुंधरा साठे. मी डोंबिवलीला राहते. माझं वय 75 वर्षाचं आहे. आत्तापर्यंत मला काहीही आजार नव्हता. मी खूप छान होते. डायबिटीस होता पण नॉर्मल होता माझा डायबिटीस. ऑगस्टमध्ये काय झालं कळलं नाही आणि मला डोकं दुखणं किंवा आणखीन काही प्रॉब्लेम झाले म्हणून न्यूरोलॉजिस्टकडे मी गेले. MRI केला. त्याच्यामध्ये आलं की मेंदूला सूज आली आहे आणि त्याच्यामुळे मला स्टेरॉइड घ्यावी लागली. जवळजवळ 4 महिने मी हाय पॉवरची स्टेरॉइड घेत होते. त्याच्यामुळे आतून सगळी मी पोकळ झालेले, वळलेल्या झाडासारखी माझी अवस्था झाली. उठू शकत नव्हते, बसू शकत नव्हते, जेवता येत नव्हतं. सगळं माझ्या सुनेने केलं. त्याच्यात मध्ये हायपोग्लायसेमिया झाला, शुगर आहेच मला. आणि मग 5-6 दिवस मी हॉस्पिटलला ॲडमिट होते, ICUला होते. त्यातनं मी बाहेर आले, 6 दिवसांनी घरी आले. पण मला उठताही येत नव्हतं, काहीच करता येत नव्हतं. माझ्या सुनेने मला जेवण भरवण्यापासून सगळं अंग पुसण्यापासून सगळं माझं सुनेने माझ्या केलं. आणि नंतर हळूहळू डॉक्टरांनी मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या वगैरे सगळ्या दिल्या होत्या, पण मला त्याचा फारसा उपयोग होत नव्हता. मी फक्त जराशी तिने हात दिला की मी उठून बसत होते, फक्त तेवढंच मला येत होतं आणि आपल्या हाताने जेवायला लागले होते. पण त्याच्यानंतर माझ्या मैत्रिणीने मला हे औषध दिलं, कारण मी काठी घेऊन चालत होते पण अगदी हळूहळू चालत होते. ती म्हणाली, किती दिवस अशी तू पडून राहणार अपंग ह्याच्यासारखं, तू हे औषध घे आणि बघ तुला काय वाटतंय ते. आणि मग तिने मला ते औषध लिहून दिलं. मी औषध आणलं. लसूण म्हणून मला जरा भीती वाटत होती, कारण मला ऍसिडिटीचा त्रास होतो आणि लसूण मी कधीच खात नाही. पण तरी म्हणलं घेऊन बघूया आणि ते घेतलं. आणखीन पहिले 4 दिवसाने मी माझी स्वतः उठून बसले. मला बरं वाटलं ते उठून बसले ते. आणि त्याच्यानंतर 8-15 दिवसांनी मी घरात काठी घेऊन चालायला लागले. माझं सगळं मी, कारण मला आंघोळ घालायला सुद्धा बाई ठेवली होती. आता मी आंघोळ करायला लागले. मी घरात काठी घेऊन चालायला लागले. आणि आता महिना झाला मला औषध घ्यायला लागून. माझे हात पाय सगळे सुंदर आहेत. मी किचनमध्ये सुनेला मदत करते, नाश्ता बनवते, भाजी बनवायची असेल ते बनवते, घरातलं आवरायचं असेल तर तिला ते आवरायला मदत करते. काही भाजायच्या गोष्टी असतात आपल्या घरामध्ये, धने जिरं, ते सगळं तिला मी करून देते. आणि मी आता अगदी हेडबाथ सुद्धा मी घेते. मी आंघोळ करते आणि मला खूप छान वाटतं. आता मी काठी न घेता अशी तरा चालू शकते. मग सून माझी मागणं काठी घेऊन येते की आई काठी घे, नाही तर पडशील. नातू म्हणतो आजी ओव्हर कॉन्फिडन्स नको, पण तोही मला ओढत असतो. पण मी आता खूप छान आहे, तब्येत सुधारली. माझे जे हात आहेत या हातावर हिरव्यागार अशा जाड जाड रेघा होत्या, म्हणजे संपूर्ण अशुद्ध रक्त होतं. बोटं सगळी सुकली होती. मला चमचा उचलायला सुद्धा प्रॉब्लेम होत होता. पण ह्या औषधामुळे या हातावरच्या रेषा खूप कमी झाल्या आणि ह्या हातावरच्या मात्र अजून थोड्याशा आहेत. हातात ताकद आहे. मी काही वस्तू गॅसवरनं उचलू शकते, नाहीतर आंघोळीचा मग पण मला उचलता येत नव्हता. इतकी माझी वाईट परिस्थिती. पण याच्यामुळे मी खरोखरी इतकी चांगली झाले. ही सगळी आपली घरची औषधं आहेत. आपल्या रोजच्या स्वयंपाकात आपण वापरतो ती औषधं आहेत, आपल्या माहितीची औषधं आहेत. नवीन काही नाही, याच्यात केमिकल नाही आहेत, काहीच नाही. एक्स्ट्रा जो त्यांनी जो अर्क काढलाय तो खरोखरी अर्क खूप चांगला आहे. म्हणजे मी असं म्हणते की ज्यांना कोणाला त्रास आहे, हार्टचा त्रास असेल तरी सुद्धा, किडनीचा त्रास असेल तरी सुद्धा, तुम्हाला युरिक ॲसिडचा त्रास असेल तरी सुद्धा ते त्याच्याने चांगलं होतं. माझा मेंदू सुधारला. मला बोलता येत नव्हतं, इतका माझा आवाज खराब झाला होता. बोलू शकत नव्हते, आवाज असा फुटायचा नाही. पण आता मी औषध घ्यायला लागल्यानंतर छानपैकी व्हिडिओला आला, यूट्यूबला गाणी लावली की मी त्याच्यावर गाणी म्हणते, कारण मला गाण्याची खूप आवड आहे. हिंदी गाणी मला, जुनी मराठी मला आवडतात आणि मी त्याच्यावर आता म्हणत असते. मला आनंद होतो खूप आता.